नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महानगरपालिका निवडणुकीनंतर राज्यामध्ये सगळीकडे अनेक जण स्वीकृत नगरसेवक पदी वर्णी लागावी म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु नक्की हे पद काय असतं, त्याच्या नियुक्तीचे निकष काय असतात आणि त्याबद्दल सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मग तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. मित्रांनो, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका संपल्यानंतर स्वीकृत नगरसेवक नियुक्ती हा विषय चर्चेत येतो. राज्यातील 29 महापालिका निवडणुकींमुळे अनेकांच्या पदरामध्ये स्वीकृत नगरसेवक पद पडले. तर हे नगरसेवक पद म्हणजे जसं राज्यसभा आणि विधान परिषदेने नियुक्त केलेल्या प्रतिनिधी असतात तसंच हे एक पद आहे. राज्यसभेमध्ये राष्ट्रपती तर विधान परिषदेमध्ये राज्यपाल हे सदस्य नियुक्त करत असतात. तर महानगरपालिकांमध्ये अशाच पद्धतीनं ही नियुक्ती केली जाते. राजकीय पक्षांकडून नावांची शिफारस केली जाते. या नावांसंदर्भात महानगरपालिका आयुक्त, महापौर आणि इतर गटनेत्यांशी चर्चा होते. मान्यतेसाठी ही नावं सभागृहासमोर ठेवली जातात. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे आयुक्तांकडून आलेल्या या नावांपैकी एखादं नाव फेटाळण्याचा अधिकार देखील सभागृहाला असतो. 2017 मध्ये राज्य सरकारनं नियमांमध्ये सुधारणा केल्यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. मुंबईमध्ये 5 सदस्य संख्या होती ती आता 10 वर गेली. यामध्ये कोणत्या पक्षाचे किती स्वीकृत नगरसेवक हे कसं ठरतं, तर मुंबईमध्ये 227 नगरसेवक आहेत. मग त्यातील 227 भागिले 10 असं उत्तर येतं. म्हणजेच मुंबईमध्ये भाजपला 89 जागा मिळाल्यात. तर 22.7ला 89 भागल्यास उत्तर येतं 3.92. म्हणजे भाजपचे 4 स्वीकृत नगरसेवक असतील. आता मुद्दा स्वीकृतीसाठी कोणाची नियुक्ती केली जाते, तर जसं राज्यसभा, विधान परिषदेवरती साहित्य, कला, विज्ञान, सहकार, सामाजिक कार्य या क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती केली जाते. तसंच महापालिकेतही डॉक्टर, शिक्षणतज्ज्ञ, निवृत्त प्राध्यापक, मुख्याध्यापक, अभियांत्रिकी, विधी अशा क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव असलेले, महापालिकेमध्ये निवृत्त आयुक्त, उपायुक्त किंवा सामाजिक कार्य करणारी व्यक्ती अशा लोकांना हे सदस्यपद दिलं जातं. स्वीकृत नगरसेवकांना 5 वर्ष नगरसेवक म्हणून काम करता येतं. परंतु पक्षानं मध्येच राजीनामा द्यायला सांगितलं तर त्यांना तो द्यावा लागतो. स्वीकृत नगरसेवकांना महापौर, उपमहापौर निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नसतो. जसा आमदारांना विशिष्ट रक्कम निधी म्हणून दिली जाते तशीच रक्कम या नगरसेवकांना विकास कामांसाठी देखील दिली जाते. स्वीकृत असले तरी या नगरसेवकांना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये बोलण्याचा अधिकार असतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी लोकांचा महापालिकेमध्ये ध्येय धोरण ठरवण्यासाठी लाभ व्हावा असा यामागचा उद्देश असतो. परंतु सामाजिक कार्य म्हणून राजकीय नेत्यांचंच पुनर्वसन यामध्ये आपल्याला केलेलं बऱ्याचदा पाहायला मिळतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं स्वीकृत नगरसेवक हे पद काय असतं, तिथे कोणाची नियुक्ती केली जाते आणि ती कशी करायची हे कसं ठरतं, हेच सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.